प्रसिद्ध मराठी उद्योजक नवघर गावचे सुपुत्र आणि ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। आपण विशेष सन्मान विजयजी भोई साहेब यांचा करतो आहोत। प्रथमतः मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण करावा। विजयजी भोई साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत। एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे। स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या तमाम अतिथींचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। पुढील सन्मान आदरणीय विकाजी भोई साहेब यांना विनंती असेल साहेब आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा। विकाजी भोई साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। मी विनंती करेन जयप्रकाशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते अध्यक्ष सुधीर सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या माध्यमातून आपण हा विशेष सन्मान करतो आहोत। आदरणीय रवीजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। रवीजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांना विनंती करूयात साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। रवीजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। रवीजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत। पुढील सन्मान आदरणीय संतोजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत। संतोजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। पुढील सन्मान आपण संतोजी पाटील साहेब यांचा करतो आहोत। एक विशेष सन्मान, या सन्मानाच्या नंतर आपण थेट समालोचन कक्षाकडे वळणार आहोत। संतोजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो। संतोजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, साहेब आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची भाई चषक आपण पाहत आहोत आणि या भाई चषकाच्या माध्यमातून उपस्थित तमाम मान्यवरांचे काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। स्वतः भाईंच्या उपस्थितीमध्ये आणि जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केले जाणारे विशेष सन्मान आपण पाहत आहोत। या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे आपण वळतोय। रॉकस्टार आदरणीय प्रवीणजी गायकर सर यांचा आवाज ऐकायला मिळेल। धन्यवाद। थैंक यू वेरी मच चंदू शेट्टी सर, धन्यवाद जयेश जी भोसले सर। चलेंगे मैदान की तरफ अमर 11 बोकड़वीरा और उनके खिलाफ राघोबा शैलेश कोटना का। दो टीमों के बीच में जबरदस्त मैच होगी। झर में डाला था इस गेंद को, खुद अपने पालतू में रोकने की कोशिश करते हुए, लेकिन तब तक 1 रनों के साथ यहां पर शुरुआत देख सकते हैं बॉलरों की, जो विकेट बल्लेबाज के लिए बिल्कुल साथ देती है। चंदू सर, इस बॉलर के एक्शन आप देख सकते हैं ना जयेश भोसले सर, साउथ अफ्रीका टीम का जॉन बोटा, बिल्कुल उसका ही एक्शन, जो पूरा हाथ पीछे रखते हैं और जिस तरीके से अंतिम क्षणों में फिर अपनी बॉल डिलीवर करते हैं। दीपक नाइक, दीपेश शुरुआत काफी अच्छी, इस बार चर में डाला इस गेंद को रोहन पाटिल और साहिल पाटिल, ये जोड़ी मैदान के अंदर। और पावर पे का पहला ओवर कितना खतरनाक नजर आता हुआ शैलेश राघोबा कोटना का 11 टीम के ये गेंदबाज का लेफ्ट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग कर रहे हैं। फुल टॉस बॉल विकेट करना चाहिए था, शॉट स्कोर लेग अंपायर के बगल में से गेंद दूर करा और आखिरकार तंदन करती हुई गेंद सीमा रेखा के पार अब रनों को चालू कर दिया है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 9 बिना कोई विकेट खोए नुकसान। पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए हमारा 11 बोकड़वीरा।
तो चलिए अब चलेंगे मैदान की तरफ। मंथन हमारे साथ साथी स्कोरर जुड़ चुके हैं। मंथन आपका भी स्वागत करेंगे। ऑन साइड में गेंद को ढकेला जरूर, फील्डर है। अब तक की ये गेंदबाजी काफी अच्छी नजर आती हुई आकाश भोईर सेकंड ओवर की शुरुआत करेंगे। सेकंड पावर प्ले में रन बने, टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। अभी तक 14 बिना कोई विकेट खोए नुकसान। भले ही यहां पर शुरुआत थोड़ी धीमी क्यों ना हो, लेकिन रन जो है, विकेट जो रखना, यह इनके टीम के लिए काफी महत्वपूर्ण माना जाता है। दोनों भी टीमें उड़न तालुके की है और निश्चित तौर पर अच्छा खेल करेगी। ये लीजिए हमारे रील्स मास्टर अपना कंपटीशन दिखाते हुए। कौन होगा भाई चषक का रील्स मास्टर, उसे अवार्ड देकर नवाजा जाएगा। सभी रील स्टारों का स्वागत है। वीडियो मैटिक ग्राफी भी हम देख सकते हैं। बॉलर तैयार होते हुए इस बार उठाया, इस बार सीधा खेल दिया है। आप नहीं रोकेंगे क्योंकि लगातार गेंद मैदान के अंदर टहल रही थी और आखिरकार बल्ले ने कहा गेंद से जाइए आप सफर करके आइए। 6 रन और 6 रनों की मदद से ताकतवर बल्लेबाज है। इसी 6 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। साहिल हट्टे कट्टे पावरफुल बल्लेबाज, काफी मजबूत स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के। रडार में अगर गेंदें आएगी तो डेफिनेटली छक्का जाएगा, इसमें कतई संदेह नहीं है। लेकिन अभी तक यहां पर शानदार बैटिंग का प्रदर्शन अपनी टीम के लिए। 60-65 भी यहां पर कम है, 70 के करीब जाना पड़ेगा। सेकंड पावर पे मैदान के अंदर जारी रहता हुआ इस बार ओवर वन गेंद थी, बैकफुट पर जाकर खेला इस गेंद को और साहिल के बल्ले से एक और आसमानी हिट, बिग हिट। और साहिल की बॉडी देखते हुए मुझे जय सर याद आती है मास पिक्चर का डायलॉग, दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, दादा डुलते हैं तो मास, दादा के बॉडी पर मास ही मास है। छक्का। यहां पर शानदार छक्का और 6 रनों की मदद से रन संख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर 26। क्या तीसरा यहां पर आएगा? लगातार 2 जरूर आए थे। ऑन साइड में हल्के हाथों से गेंद के खेला। यह सोच है किसी भी बल्लेबाज की और साहिल ने बखूबी समझा कि आप यहां पर सिंगल डबल बेग ध्यान केंद्रित करना पड़ेगा क्योंकि चौके छक्के तो आते ही रहेंगे, लेकिन यहां पर डबल सिंगल लेना भी बहुत जरूरी होता है। पीटीसी लाइव फाउंडर पनवेल प्रीमियर लीग के संस्थापक संदीप जी भास्कर, इनका आगमन हो चुका है और उनकी ये लाइव सेवा बिल्कुल आप देख सकते हैं। आइए पीटीसी फाउंडर संदीप भाई भास्कर, आपका स्वागत। डायरेक्ट हिट तो मारा जरूर है, निर्णय जाएगा अदालत में। तीसरे अंपायर निर्णय देंगे, वहां पर दूध का दूध और पानी का पानी। पीटीसी लाइव फाउंडर पनवेल प्रीमियर लीग के संस्थापक यानी कि पीटीसी लाइव के सर्वे संदीप भाई भास्कर, इनका आगमन हो चुका है। आइए आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। भाई चषक में हर साल इनकी लाइव पीटीसी काफी जबरदस्त क्लियरिटी विद क्वालिटी हमें देखने को मिलती है और यहाँ पर पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.in के फाउंडर यानी कि संदीप भास्कर साहब, इनको स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। निर्णय की प्रतीक्षा करेंगे। डायरेक्ट हिट तो जरूर मारा है, लेकिन क्या खिलाड़ी आउट है या नहीं इसके लिए जरूर चेक किया जाएगा। चलिए लास्ट बॉल था, इसीलिए वो सब खिलाड़ी इकट्ठे हुए। ओवर तो देना ही अंपायर को, लेकिन निर्णय की प्रतीक्षा करेंगे। चलिए तब तक फील्डिंग लगा सकते हैं ना, समय नहीं व्यतीत कर सकते। तो चलिए निर्णय आएगा, फील्ड सजावट कीजिए। तब तक निर्णय आएगा, फिर थोड़ा सा देर जाएगा, आप फील्डिंग लगाओगे, बल्लेबाज सुरक्षित है या नहीं। तब तक बोलो तैयार तो रहिए, फील्डिंग लगा के रहिए, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। राजेंद्र पाटिल सर मैम फ्रॉम पारगांव, ये देखिए आज हमारे पूर्ण महिला वर्ग जबरदस्त, जिनका भी योगदान इस टूर्नामेंट के लिए। और जिस तरीके से भाई चषक की चर्चा करेंगे, ये काफी दमदार है। इट्स नॉट आउट, खिलाड़ी रहेंगे सुरक्षित। 1 रन मिलेगा आखिरी गेंद के ऊपर। इसी के साथ 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। बघा वॉर्निंग आम्ही पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो। खेळाडू फील्डिंग टीम शैलेश राघोबा कोटनकर, जेव्हा तुम्ही स्टार्ट घेताना सर्कलच्या आतमधून घ्या, बाउंड्री सर्कल याच्या आतूनच तुम्ही स्टार्ट घ्या। जर बाहेरून स्टार्ट घेतलात तर पंचांची नजरा इथून तुमच्याकडे आहेत, मग कुठलाही तुमचा कारण ऐकून घेतली जाणार नाहीत।
ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा शैलेश राघोबा कोटनाका कॅप्टन, तुमच्या खेळाडूंना तुम्ही सूचना द्या. स्टार्ट घेत असताना सर्कलच्या आतमधनच घ्या किंवा सीमारेषे लगत आपण असाल त्याच्याही आतून स्टार्ट तुम्ही घ्या. सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो पंचांच्या माध्यमातून, कारण त्यांचा इथूनही लक्ष आहे. जरी कॅमेरे आंतरराष्ट्रीय आपल्या जवळ नसतील की कुठलाही खेळाडू कुठे जातो हे सर्व चिकवंत इथून त्यांच्या नजरा बरोबर लागल्यात. तो 30वें ओव्हर की शुरुआत करेंगे गेंदबाज तेजस भोईर. रन बने 28. पहली गेंद लेकर हल्की सी गेंद यहां पर फ्लाइट देने का प्रयास किया था, सहजता से इस गेंद को फेंका था. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम होना तो मंजिलें भी झुका करती है. कोई रन नहीं है. तेजस की यहां पर पहली गेंद काफी सटीक लाइन आउट लाइन फ्लाइटेड ललचाती हुई गेंद नजर आई. इस समय भी फ्लाइट दी थी लेकिन इस फ्लाइट को सीधा उड़ान कर दिया है. मिड विकेट सीमा रेखा के पार, आउट ऑफ द पार्क, 6 रन. माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. विनोद पाटील साहेब पागोटे, संदीपजी भास्कर सर, पीटीसी फाउंडर, पनवेल प्रीमियर लीगचे स्वतः आयोजक संतोजी गरज साहेब, आमचे समालोचक मित्र आणि सध्या त्या घडीला सर्वाधिक स्पर्धा ज्यांच्या नावापुढेही पाहायला मिळतात, एक उत्कृष्ट समालोचक आणि स्वतः पनवेल प्रीमियर लीगचे आयोजक संतोजी गरज सर यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. बेहतरीन 6 यहां पर 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 34. 34 रन. डीप कवर के खिलाड़ी को हटाया गया. बिट ऑफ था, उसे पूरी तरीके से शॉर्ट कवर की तरफ लाने का प्रयास. लॉन्ग ऑफ की तरफ एक फील्डर 30 यार्ड सर्कल का ये ओवर है, मतलब सेकंड पावर पे आई थिंक माफ कीजिएगा फील्डिंग रचना हटाई गई है. पावर पे समाप्त होने के बाद अब यहां पर फिर भी रन आ रहे हैं. चलिए लाइन काफी अच्छी है, बेटर लाइन से गेंदबाजी, डायरेक्ट हिट करने का प्रयास वहां पर जरूर किया था. देखिए कभी गेंदे अंदर की तरफ तो कभी गेंदे बाहर की तरफ निकालने का प्रयास. पिछला गेंद के एक्शन रिप्ले में हम जरूर देख सकते हैं, फ्लाइट काफी दी थी और ऊपर थे, जो बाउंस है वो अच्छी मिल रहा है, टर्न विद बाउंस ये नजर आ रहा है इस मैदान के ऊपर. वैसे ये विकेट बल्लेबाजों के लिए पाटा है, सुरक्षित है, लेकिन इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है. छक्का जरूर खाया लेकिन उसके बाद क्या बढ़िया कमबैक किया. छोटी गेंद थी, खराब गेंद है जिसे खेल दिया इस फाइन लेग के लॉन्ग लेग के ऊपर से. एफर्ट कितना लाजवाब था वहां पर खिलाड़ी का. बल्लेबाज को लगा था ये 6 ही जाने वाले हैं, लेकिन चलिए वहां पर किस्मत ने साथ दिया गेंदबाज का और क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई. खिलाड़ी थे मेरे ख्याल से अक्षय थे, शैलेश राघोबा कोटनाका के, जिन्होंने इस गेंद को रोका और अपनी टीम के लिए 5 रन रोके. कभी हार न मानिए, क्योंकि मेहनत करने वाले लोग अंतिम दाव में पूरा परिणाम ही बदल देते हैं. अभी तक यहां पर साहिल और साथी बल्लेबाज के बीच में अच्छी पार्टनरशिप. पांडुरंगजी बंडा साहेब आणि त्यांच्या साथीला प्रमोदजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आमचे अमितजी गरज साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांपैकी एक, ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. आज या तिसऱ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा साहेब आपला हार्दिक हार्दिक असं स्वागत. तो चलिए इसी के साथ खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर. रन बने 35. 35 रन एक विकेट के बाद. भाई इनका ये संगीत, साहिल मन ही मन में इतनी मुस्कुरा गए कि अगर थोड़ा भाई एक पाव अगर लक्ष्मण रेखा के बाहर गिरता तो फिर यहां पर लेने के देने पड़ सकते थे. तो पाव डालने से पहले सोचा उन्होंने कि भाई रुको. क्या बढ़िया पारी के लिए अपने टीम के लिए शॉर्ट एंड फास्ट इनिंग. चले नए बैटर तुरंत आना है मैदान के अंदर और तुरंत फ्रेश बैटर को तैयार भी रहना है डगआउट की तरफ. चलिए यहां पर नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए जयंता पाटिल, साहिल पाटिल आउट होने के बाद जयंता पाटिल को कप्तान यहां पर लाया गया है. अच्छी गेंदबाजी अब तक इस ओवर में तेजस भोईर की तरफ से. 30वां ओवर कब चालू हुआ पता भी नहीं चला, यानी कि समय का पालन फील्डिंग टीम बढ़िया कर रही है. शॉर्ट पिच लाइन की बॉल छोड़ दिया इस गेंद को. थोड़ा एक्शन रिप्ले दिखाइए पीटीसी, क्योंकि केडी जिस तरीके से ये देखिए गेंदे कभी अंदर की तरफ फ्लाइट इतना दे रहे हैं कि बल्लेबाजों को ललचाने का प्रयास कर रहे हैं. एक ही एंगल है लेकिन टर्न दोनों कर रहे हैं. इस बार ऑफ कटर डिलीवरी थी लेग स्टंप से काफी बार. चाहे खेलते बल्लेबाज तो 6 भी मिल सकता था. ये फंसाया है, ये बहुत ही ऊपर तक फ्लाइट दे रहे, टर्न विद बाउंस भी मिल रही है. बिल्कुल क्या बढ़िया बॉलिंग नजर आती हुई. इसी के साथ ओवर की समाप्ति
पहले 2 ओवर में 28 थे, आप रन बने स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर में सिर्फ और सिर्फ 36, 1 विकेट के नुकसान पर। थँक्यू आमच्या नवगरच्या सुधीरबाईंना हलक्यात घेऊ नका। एक दमदार वजनदार व्यक्तिमत्व। आम्ही राजकारण कमी करतो, आम्ही समाजसेवा जास्त करतो। 80% समाजसेवा, 20% फक्त राजकारण। कारण सुधीरबाई आमचा लयभारी आहे, गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एका नाद नाही कराचा वाघाचा। रायगड जिल्हा उरण तालुक्यामध्ये नाव गाजतो आमच्या सुधीरबाईचा। आणि सुधीरबाईंना आपण स्क्रीनवरती पाहताय आणि त्यांच्या समेत माजी सरपंच आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे वाजेकर साहेब, यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय। 3 ओवर की समाप्ति के बाद 32-36, आखिरी 12 गेंदों का खेल बचा हुआ है। बॉलर तैयार, पहली गेंद के ऊपर हाफ हेलीकॉप्टर सीधा लैंड किया एंड वाइडिश लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से साइड स्क्रीन की तरफ गेंद जाएगी सीधा 6 रनों के लिए। बेहतरीन यहां पर 6 देखने को मिले। शुरुआत जबरदस्त इस ओवर में, एक और उड़ाने की कोशिश जरूर की थी, लेकिन विकेट कीपर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बेहतरीन कैच। और जैसे ही छक्का आया उसके बाद तुरंत जवाब दिया गेंदबाज ने। इसी के साथ ये दूसरा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ हमारा 11 बोकड़ीविरा टीम का। बढ़िया उनका मंडप डेकोरेटर का सेट है, पूरी तरीके से लाइव डीजे उनकी कितनी लाजवाब नजर आती हुई। और ये फ्रंट लाइट है ना चंदू शेट्टी सर जी, कितनी खूबसूरत नजर आ रही है। खिलाड़ियों को ये थोड़ी सी भी यहाँ पर तकलीफ नहीं है, कितना जबरदस्त है ये साफ सुथरा लाइट से उनके। और ये ग्राउंड तो उससे भी काफी बेहतर। जिंदगी की ठोकर ने एक ही सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो भरोसा सिर्फ अपने पैरों पर ही रखिए। और इस बार देखिए जो अकेले बल्लेबाज जो मैदान के अंदर डट रहे थे उन्हें भी आउट किया। और तारीफ करेंगे आवेश की, छक्का जरूर आया लेकिन उन्होंने जिगर दिखाया कि मैं विकेट भी जरूर लूंगा। विनीत बॉलर तैयार, अच्छी यहां पर शुरुआत देते हुए रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 42 रन। पैरों में डालने की कोशिश थी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, ओवरफिट लाजवाब था, आए थे गेंद की तरफ लेकिन पैरों पर लगती हुई गेंद 30 यार्ड सर्कल के भीतर आएंगे और उठाएंगे, फील करेंगे। तब तक वहां पर 2 रन तेजी के साथ बटोर लिया बल्लेबाजों ने। और इसी 2 रनों की मदद से हमारा 11 बोकड़ीविरा टीम का स्कोर एक स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। 3 गेंदें अभी तक समाप्त हो चुकी है। यानी कि फील्डिंग टीम ने चंदू शेट्टी सर जी कि कितना महत्वपूर्ण टाइम को समझा है, महत्व दिया है। उन्होंने चौथा ओवर भी काफी तकरीबन तेजी के साथ पूरा करने की तैयारी में जड़ में डालने का प्रयास जरूर वहां पर किया था। फिर से एक बार लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रहे, 8 रन पूरा, दूसरा खतरनाक साबित हो सकता है। पीछे देख रहा है कि वो पहुंचेगा कि नहीं पहुंचेगा। आप पहुंचिए, थ्रो आपकी तरफ आएगा लेकिन लॉन्ग ऑफ के थ्रो करना इतना आसान नहीं है किसी भी खिलाड़ी को। लेकिन फील्डिंग काफी लाजवाब, 2 रन मिलेंगे, 2 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 46 रन। विनीत पाटिल का ये ओवर काफी जबरदस्त नजर आता हुआ। अमर 11 बोकड़ीविरा संघ जर का सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय तर प्रीतीजी पाटील यांच्या माध्यमातून संघाला टी शर्ट्स स्पॉन्सर करण्यात येतील। सुपर 4 मध्ये सुपर 8 मध्ये दाखल झाला तर भारत दादा पाटिल सुप्रसिद्ध कबड्डीपटू, आपका भी स्वागत करेंगे। ये लाइन अच्छी है, चलिए थोड़ी सी नीचे भी रही, बल्लेबाज विकेट की तैयारी में थे लेकिन डॉट बॉल की क्या गेंदबाजी हुई है। एक गेंद बची इस ओवर की, पहली गेंद के ऊपर छक्का आया, उसके बाद आप देख सकते हैं मात्र रन नहीं आए। जो नहीं सकता, जो नहीं हो नहीं सकता वही करके दिखाना है। ऑफ कटर ऑफ की लाइन की डिलीवरी थी, मिस टाइमिंग है ये। फील्डर आते हुए एक्स्ट्रा कवर के गेंद के नीचे, कोई चूक नहीं, क्या खतरनाक कमबैक किया है। और इसी के साथ चौथा ओवर भी समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 46 धावा।
जे जो कोणी आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगात। आणि आता सध्याच्या घडीला तुम्ही जयेश भोसले सरांचा हा डायलॉग भरपूर फेमस झाला, कारण षटकार मारला फलंदाजाने। सर नेहमी सांगत असतात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कारण जो कोणी आम्हाला नडेल तो डायरेक्ट ढगात। आणि ढगात लाइटिंग लावलेले षटकार देखील आपण या स्पर्धेमध्ये भरपूर पाहिलेत। नेक्स्ट मॅच RS कोटनाका वर्सेस BCC पागोटे। बोथ कॅप्टन टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचे। इनिंग ब्रेक मध्ये मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल। तो चलेंगे रन बने टोटल 46 रन, प्रति ओवर 14 बने थे, 2 ओवर में 28 बने थे, 70 के करीब जाएगा ऐसा लग रहा था, लेकिन लास्ट ओवर में ब्लास्ट करना पड़ेगा। रन चाहिए इस मैदान के अंदर, कम से कम 65 के करीब तो जाना पड़ेगा। स्ट्राइक एंड पर जयंत है, नाम में जयंत है, लेकिन क्या टीम को यहां पर जिंदा करने में सक्षम रहेंगे? पहले गेंद तोड़ दिया है, सीधा वाडिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी, हवाई यात्रा लेकर दर्शक दीर्घा में बिगी 6 रन। जबरदस्त आज होईल दोन बहिणींची भेट। 25 तारखेला आपण पाहिलात आपटा कोलीवाडा मानाची पालखी आणि आई एकविरा, दोन बहिणींची भेट आपण 25 तारखेला पाहिली। और हे संगीत आपण डीजे सागरच्या माध्यमातून ऐकताय। तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य छान। एकविराचे संगीत देखील आपण डीजे सागर यांच्या माध्यमातून ऐकताय। जनता के बल्ले से वीरेंद्र के ऊपर ये तगड़ा प्रहार और 50 का आंकड़ा पार किया है हमारा 11 बुकड़बिरा टीम की। तालियां नहीं बज रही है बुकड़बिरा टीम की, इसका मतलब साफ है थोड़े से नाराज है। तालियां बजाने के बाद खिलाड़ियों का हौसला बढ़ना बहुत आवश्यक होता है। देखिए दबाव दबाव प्रेशर है लास्ट ओवर में बॉलर वीरेंद्र के ऊपर। इट्स वाइड बॉल कॉल, पप्पू सर इनका इशारा था हुआ। वाइड के साथ एक स्टार्स में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से ये डगआउट। ये खिलाड़ी कक्ष है हमारा 11 बुकड़बिरा टीम का, जो चेहरे थोड़े से मायूस जरूर है, लेकिन एक छक्का आने के बाद ये थोड़ी सी मुस्कुराहट जरूर नजर आई थी उनके चेहरों में। शॉर्ट पिच लाइन की बॉल, ओ कमाल का ये एफर्ट, कैच होता रहा तो कैच ऑफ द नाइट, कैच ऑफ द टूर्नामेंट भी बन सकता था। किसी भी बॉलर्स को अपने ही फॉलो थ्रू में कैच लेना इतना आसान नहीं होता, और एफर्ट कितना लाजवाब था इस खिलाड़ी का। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता। हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता। एक्शन रिप्ले में देखा आपने एफर्ट कितना लाजवाब था गेंदबाज का। छोड़ दिया इस गेंद को, व्हाइट बॉल का इशारा, हवा बह रही है। अंपायर के जो व्हाइट टी शर्ट से वो थोड़े से हिल रहे, इसका मतलब साफ है कि अगर रडार में गेंदें आएगी इतनी लंबी जाएगी तो बहुत ही लंबी जाएगी। चलिए व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से आ चुका है। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से रन संख्या बनी है 54, यानी कि यहां से आने वाली 4 गेंदों में 10-12 भी आ पाती है तो 65 का टारगेट हमारा 11 बुकड़बिरा टीम के लिए काफी बेहतरीन रह सकता है। कवर्स के खिलाड़ी को थोड़ा सा हटाने का प्रयास, हवा काफी जोर से बह रही है। हौसला रख अपने इरादों में बुलंदी को अगर पाना है, ना हारना है ना लौटना है, बस केवल मंजिल को पाना है। लेकिन इसके बाद एक मैच होगा और अंतिम मैच में टाइगर आने वाला है मेरे ख्याल से नवगढ़ टीम का। 4 फिंगर रोल करने की कोशिश जरूर की थी, थोड़े से अचंभित हुए, डबल माइंड दुविधा में बने थे खिलाड़ी। पहले आगे आकर थोड़ा सा प्रयास किया था खींचने का, टप्पे के इंतजार में रहे, फिर गेंद टर्न हुई, एक सिंगल मिलेगा ऑन स्ट्राइक प्रतीक। अब बहुत समय के बाद प्रतीक स्ट्राइक एंड पर आता हुआ। लास्ट मैच में ब्लास्ट होगा, कहते हैं ना बादल आने से पहले तूफान मंडराने लगता है, बिजलियां कड़ाड़ने लगती है। वही नवगढ़ टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज अक्षय मात्रे, पूरा उड़न में ताला लगने वाला है, क्योंकि मैदान में 5वें मैच में अक्षय मात्रे आने वाला है। 9 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर, माफ कीजिएगा इस ओवर में 55 बने, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। अच्छा कमबैक मैं कहूंगा गेंदबाज वीरेंद्र का। अच्छी गेंद है, डॉट बॉल की समाप्ति। शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ, लेकिन बैटिंग टीम का जो रिव्यू है राजेंद्र सर, वो रिव्यू यहां पर इस्तेमाल करना चाहेंगे। चलिए अंपायर का सिग्नल तो यहां पर डॉट बॉल का नजर आता हुआ, लेकिन व्हाइट बॉल के लिए बैटिंग टीम के पास जो रिव्यू है वो रिव्यू यहां पर यूज करना चाहेंगे। निर्णय की प्रतीक्षा करेंगे, फेयर बॉल है या फिर व्हाइट बॉल है, लेकिन फिर भी हम देखेंगे। किसी ने कहा था कि उड़न में 4-4 टूर्नामेंट स्टार्ट है, लेकिन फिर भी देखिए आइए नवगढ़ के मैदान के ऊपर, आपको पता चलेगा कि कितनी भीड़ है चारों तरफ। ये दर्शक है, ये क्रिकेट के दर्शक है। मैच अगर हमारे एरिया में वहां हो, लेकिन फिर भी
आप देख सकते हैं इस भाई चषक में तमाम दर्शक माए बाप कितना मन मुराद आनंद लेते हुए। मैंने तो सिर्फ ये रेलिंग की तरफ देखा है, लेकिन जब थोड़ा सा घूमने के लिए गया था ना बाहर, तो मैदान के चारों ओर बाहर भी कितने हौशक दर्शक पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शक माय बापांचं स्वागत करेंगे। कारण प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते आणि जेवढे प्रेक्षक आहेत त्या सर्व मायबापांचं आम्ही भाई चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। RS कोटनाका संघ आणि BCC पागोटे, चला विनंती आहे दोन्ही संघांचे कर्णधार चला त्वरित उपस्थित व्हा। श्रीपतभाई कानोलकर युवा अध्यक्ष शरद पवार गट मुंबई तथा पुष्कराज पाटील साहेब उद्योगपती नागाव उरण, प्रतीकजी पाटील साहेब उद्योजक नागाव उरण, सागरजी मात्रे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पिछले एंगल में ठीक कवर नहीं हुई, इसलिए ऑन फील्ड अंपायर की तरफ निर्णय दिया तीसरे अंपायर ने, तो ये फेयर डिलीवरी नजर आती हुई। बल्ले का बाहरी किनारा लगा है, शॉट पॉइंट को बीट किया है, लेकिन लगभग एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी स्वीपर कवर्स की दिशा में जाकर उठा है। वेरी गुड फील्डिंग तीसरे की कोशिश में, लेकिन तीसरे की कोशिश में लौटना पड़ेगा। कमाल की फील्डिंग की वहां पर आदित्य के द्वारा, इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। वैशाली कैटरर्स के सर्विस और आप देख सकते हैं दिग्गज पैकर और महाराष्ट्र की सुप्रसिद्ध लाडली अभिनेत्री प्राजक्ता माली, इनके हाथों से सन्मान किया था। मेहमानों का यहां पर आगमन देख सकते हैं पूरी तरीके से। आज सभी दिग्गज मेहमान इस टूर्नामेंट में इस मंच के ऊपर अपनी उपस्थिति जरूर दिखाएंगे। तो आखिरी गेंद बची है इस पहली इनिंग्स की, कितने रन 57 तो बने हैं, लेकिन और यहां पर आखिरी गेंद के ऊपर 6 जुड़ जाएंगे। डबल आएगा, सिंगल आएगा, डॉट बॉल आएगा या अन्य, फिर ट्रिपल आएगा या फिर चौका आएगा। इक्का है, दुक्का है, तिक्का है, चौका है, पंजा है, छक्का है, सत्ता भी आता है, कभी कभी नो बॉल होता है तो। लेकिन देखेंगे लास्ट बॉल के लिए नंबर 1 जर्सी प्रदान करने वाले मेहमानों का आगमन देख सकते हैं। आखिरी गेंद बची है, देखिए आखिरी गेंद के ऊपर क्या यहां पर धमाका करना चाहेंगे। 57 के ऊपर अरविंद तांडे साहेब माजी सरपंच करल यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं। साहेब यावा भाई चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। हवा में गेंद, व्हाट अ कॅच, कमाल की फील्डिंग। आणि पहिलं सत्र समाप्त होईल, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 57 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या टोटल 58 धावा। या किंवा पुढचा आवाज चंदूजी शेट्टे सरांचा। तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील मिस्टर JB महाराष्ट्र पोलीस जयेश भोसले सर, थँक्यू। नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत। चंद्रकांतजी एक लेजंड क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे टेनिस क्रिकेटने पाहिलं, आदरणीय चंद्रकांतजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत। RS कोटनाका आणि BCC पागोटे, नाणेफेकीचा कौल, टेल इज अ कॉल आणि इथे टेल येत असताना पाहायला मिळाला। टॉस जिंकलाय तो RS कोटनाका टीमने, डिसिजन केवळ सांगा। फिल्डिंग करू, चला शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच करळ गावचे अरविंदजी तांडेल साहेब, ज्यांची नुकतीच रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, अगदी नीटनेटकंसं आयोजन करळ गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत, हार्दिक असं स्वागत। या आपण तिसऱ्या रात्रीतील महत्वाची या सेकंड इनिंग या तिसऱ्या मॅचची पाहत आहोत चालू सामन्यामधील। आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल, उत्तर आदाला एका बाजूला मैरा 11 बोकडबिरा आणि शैलेश राघोबा कोटनाका या दोन संघांच्या दरम्यानची लढत आहे। आणि या आपण आवाज ऐकूया चंद्रकांतजी शेट्टे सरांचा। धन्यवाद। धन्यवाद जयेश भोसले सर, धन्यवाद प्रवीण सर। महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते। मागील पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर रोहनच्या 24, साहिल यांच्या 17 आणि त्याच्या जोरावर धावसंख्या 57 झाली आहे, 58 करायच्या आहेत। आणि या 58 होणार की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। दीपेश नाईक यांनी पहिलं षटक टाकलं, त्यांनी 9 धावा खर्च केल्या। आकाश थोडेसे महागडे राहिले, 19 धावा त्यांनी दिल्या। तेजस यांच्या गोलंदाजीवर 1 विकेट आली आणि 8 रन त्यांनी दिल्या, चांगले राहिले। विनीत पाटील यांनी मात्र एका षटकात 10, 2 विकेट घेतल्या आणि वीरेंद्र यांनी एका षटकामध्ये 11 धावा देत 1 विकेट घेतली। खूप चांगले ग्राफिक्स पाहायला मिळतात इकडे। पहिली विकेट 35, दुसरी विकेट 42, तिसरी विकेट 46, चौथी विकेट 57 आणि पाचवी विकेट सुद्धा 57। 57 झाल्यात, 58 करायच्या आहेत।
सिक्सर सुप्रीमोचा बॉल या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय आणि खूप सारे सिक्स जात आहेत आणि असा सिक्सरचा बॉल टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगल्या पद्धतीने बनवला आहे. रबरचाही बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळत असतो. आज नवघर गावामध्ये आपण आहोत आणि सुधीर गरज सामाजिक संस्थेचं हे उरण तालुक्यातील मानाचं आयोजन आणि ते पाहण्यासाठी महिला वर्ग आमच्या भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर इकडे आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. भाई चषक महत्त्वाची मॅच आपल्याला आता इकडे पाहायला मिळणार आहे. चला बॅटर प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 58चा करायचा पाठलाग. चर्चेत मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे सुधीर गरज साहेब. या बाई चषकाचं आयोजन आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढंच जबरदस्त पाहतोय. गावासाठी खेळायचं आहे या भावनेने भारावलेले हे सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. रणजीजी पाटील साहेब बोकरविडा गावचे भावी सरपंच ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. रणजीजी पाटील साहेब पुन्हा एकदा या तिसऱ्या रात्रीमध्ये 3 रात्रीमध्ये ज्यांचं आगमन पाहायला मिळालं. रणजीजी पाटील साहेब आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. शैलेश राघोबा कोटनाका आणि दुसऱ्या बाजूला अमायरा 11 बोकडविरा यांच्यातील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. 30 चेंडूंचा खेळ आहे आणि त्यामध्ये 58 करायचे. पॉवर प्ले महत्त्वाचा असेल. विशेष म्हणजे 5 बॉलर यूज करायचे ही एक वेगळी बाब आहे. नॉर्मली अलीकडे जर पाहिलं तर बऱ्याचदा सेकंड राऊंड 3-3 ओव्हरचा ठीक देखील बऱ्याच ठिकाणी होतोय परंतु इकडे सगळ्याच्या सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्याच होणार आहेत. हा एक नियम इकडे स्पर्धे आयोजकांनी केलेला आहे. एक डाव संपल्यानंतर दुसऱ्या डावासाठी भूमिका बदलली आहे. ज्यांनी केली बॉलिंग ते आलेत आता बॅटिंगला आणि ज्यांनी केली बॅटिंग ते आलेत आता फिल्डिंगला. पाहूया काय होणार. क्रिकेटचा हा खेळ 2 डावांचा आहे परंतु आपल्याला आनंद देतो. दिवसा सुद्धा रात्री सुद्धा वनडे मध्ये सुद्धा टेस्ट मध्ये सुद्धा. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने खेळला आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 चौकार. चौकार खेळलेला आहे. आपले इरादे स्पष्ट केले तर सलामीची जोडी यांनी ऑप्टमच्या बाहेर बॉल होता पहिला. हा बॉल थोडासा पुढे केलाय. सरळ बॅटने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. फिल्डर आहेत तिकडे. रन 1 मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 5 वर जाते. काही डॉट बॉल येतील, काही विकेट येतील, काही चौकार येतील, काही षटकार येतील, काही सिंगल येतील, काही डबल येतील परंतु तुम्हा आम्हा सगळ्यांना आनंद देऊन जातील. या नवघर गावामध्ये बाई चषकाचं हे आयोजन आपल्या सगळ्यांना आनंद देत आहे आणि तो आनंद घेण्यासाठी आपण सगळे देखील इकडे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आयोजकांचं विशेष कौतुक. नव्यात मॅचच्या दिशेने वीरेंद्र. हो हा बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. अंदाज नाही आला या बॉलचा. सोडून दिलाय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल खूप महत्त्वाचे असतील. जसे चौकार महत्त्वाचे आहेत, षटकार महत्त्वाचे, तसा डॉट बॉल सुद्धा महत्त्वाचा आहे. कधी कोटनाक्याला ही मॅच जाईल तर कधी बोकडविराला जाईल परंतु तुम्हा आम्हाला आनंद देऊन जाईल. IPL सुरू आहे परंतु माझ्या मते IPL पेक्षा सुद्धा आपल्याला भाई चषक महत्त्वाचा आहे आणि म्हणूनही गर्दी पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. चुकीला माफी नाहीये. योग्य दिशा नाही देऊ शकले आणि आलीये विकेट. धावा धावफलकावर आहे. 1 विकेट माघारी परतली आहे. पहिला धक्का बसलाय. लक्ष तसं मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. फक्त दोन्ही टीमला खेळायचं आपल्या गावासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. गावासाठी खेळण्याची संधी सगळ्यांना मिळत नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे सोनारी गावचे ख्यातनाम उद्योजक माजी सरपंच तथा नुकतंच रायगड प्रीमियर लीगचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पार पडलं गेलं महेशजी कडू साहेबांचं देखील इकडे आगमन होतं या स्पर्धेसाठी. हो एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल.
एक एक डॉट बॉल तेवढाच महत्त्वाचा असणार आहे इकडे. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पाहू शकता पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये या बॉलवर काय घडामोडी घडल्या. थोडासा पुढे होता, अंदाज नाही आला. आगमन होत आहे महेशजी कडू साहेबांचं. चांदीची ट्रॉफी या आयोजनाचं त्यांचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलं आहे आणि यावर्षी अख्ख्या रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्यावर लागलं होतं. परंतु एकाच वेळेला किती वेळा बचावले जातात बॅटर. 1 2 3 क्रिकेटचा खेळ आहे आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठीमागे संधी होती, त्यानंतर एकदा रनआउट, दुसऱ्यांदा रनआउट. आणि हेच दोन्ही आयोजक जर पाहिलं तर उरण तालुक्यातील ख्यातनाम आयोजक आहेत. कारण RPLला स्वतः सुधीर घरत साहेब तिकडे आवर्जून उपस्थित होते आणि इकडे महेश कडू साहेबांची देखील भेट पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. दोन्ही चेहरे नीट पाहून घ्या. उरण तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही नावं आहेत आणि आपल्या स्पर्धांच्या माध्यमातून, क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून दोन्ही, मग सुधीर घरत साहेब भाई आणि महेशजी कडू साहेब या दोघांनी उरण तालुक्यातील क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलंय. असे हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. दोघांचे हार्दिक स्वागत. सन्माननीय विजयजी पाटील साहेब, PJ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जसकारवरून खास PJ पाटील साहेबांचं इकडे आगमन होत आहे. पहिल्या षटकात बऱ्याचशा घडामोडी घडल्या. 5 धावा आल्या, चांगलं षटक आलंय. 58चा करायचा आहे पाठलाग. अजूनही जर पाहिलं तर लक्ष मोठं आहे. 53 करायचं आहे. 4 ओव्हर बाकी आहेत. मॅच ऑन आहे. काही स्ट्रोक आले तर मॅच मध्ये येणार आहे कोटनाका सुद्धा आणि ते तेजस आणि शैलेशला करावं लागेल आपल्या गावासाठी. संकेत यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. PJ पाटील साहेब जसकार यांचे इकडे आगमन झालंय क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेत. यावेळेला लॉफ केलाय बॉल, फटका हवेत आहे, निघालाय सीमारेषा दिशेने. रेस लागली आहे बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. शेवटी फिल्डर जिंकले, बॉल आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत 2 धावा तिकडे कंप्लीट देखील केल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा अद्भुत खेळ. आज मात्र या क्रिकेटच्या खेळाचा आनंद आपण मोठ्या प्रमाणावर घेतोय. 7 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. तेजस आणि शैलेश उरण तालुक्यातील या दोन्ही टीम देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही महत्वाची गावं आहेत. नवघर या महत्वाच्या गावात आले ते सगळे. क्रिकेटचा खेळ पाहताना आपल्याला खूप मोठा आनंदही मिळतो. यावेळेला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल थोडासा पुढे होता, 1 रन तिकडे, परंतु फिल्डर अतिशय जलद गतीने आले आणि थ्रोही तेवढाच चांगला. वा, धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. 1-1 ने काम चालणार नाहीये. काही मोठे फटके मारावे लागणार आहेत कारण पॉवर प्ले सुरू आहे. कुठेतरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एक 20 रन तरी करावं लागेल किंवा त्याच्या जवळ जावं लागेल. कोटनाका, शैलेश राघोबा कोटनाका. ही कोटनाक्याची मुलं माझ्या मध्ये दही अंडी मध्ये सुद्धा तेवढा चांगला परफॉर्मन्स असतो त्यांचा. आणि बोकडवीरा जर पाहिलं तर हे कबड्डीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि हा बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. या स्पर्धेसाठी आजच्या दिवसाचं आणखीन एक आकर्षण. या स्पर्धेला भेट देण्यासाठी मुंबईपासून दुबईपर्यंत ज्यांच्या नावाचा चर्चा अखंड भारतातील जबरदस्त खेळाडू, रायगडचा टायगर, मॅन फ्रॉम तळोजा उस्मान पटेल यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. यस सर, शतकों का शहंशाह जिसे कहा जाता है टेनिस क्रिकेट का, ये ताकतवर टाइगर, आइए उस्मान पटेल आपका स्वागत है. और उनके समेत वैशाली कैटरर्स के सर्वे संकेत भाई, इनका भी आगमन. आइए उस्मान, आपका स्वागत है. वाह, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी रायगडाचं नाव अखंड भारतात जगात ज्यांनी केलं असा ख्यातनाम आणि लोकप्रिय खेळाडू उस्मान पटेल यांचे इकडे आगमन झाले. पहा, सुधीरबाईंच्या विनंतीला मान देऊन थोड्या वेळापूर्वी विश्वजित ठाकूर आले होते. आता उस्मान पटेल इकडे आलेले आहेत. मागील 10 वर्षात यूट्यूबवर सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न, उस्मान का मॅच कब है. आज मॅच नाहीये परंतु उस्मान इकडे आहेत. उस्मान, तुमचं स्वागत आहे.
नो बॉल. 58चा पाठलाग करायचा आहे, परंतु मॅच चांगली चालली आहे. पाहूया यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी आहे. नो बॉल घोषित केलाय. धाव संख्या पुढे गेली आहे आणि संधी मात्र तेजस यांच्याकडे. फ्री हिट आहे. आता मोठा हिट होईल का? यावेळेला फटका खेळलाय समोरच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर आहेत. एक रन घेतली गेली आहे. मोठा फटका नाही येऊ दिलाय. गोलंदाज संकेत यांचं कौतुक, परंतु धावसंख्या एकने पुढे गेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. एक विकेट माघारी परतली आहे. 11 झालेत. 58चा पाठलाग करायचा. हार मानून चालणार नाही, तुम्हाला तुटून पडावं लागेल, कारण एका मोठ्या मंचावर आज तुम्ही स्वतःला सिद्ध करताय आणि त्यासाठी इकडे आलेला आहात. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. वा वा वा, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. शॉर्ट सिलेक्शन नाही होऊ शकलंय. संकेत चांगली बॉलिंग करतायत, चांगली बॉलिंग करतायत. पॉवर प्ले मध्ये कुठेतरी ज्या स्ट्रोक येणं गरजेचं होतं ते स्ट्रोक नाही आलेत, कारण पॉवर प्ले म्हटलं तर तुम्हाला काही गॅपमध्ये स्ट्रोक खेळायचे आहेत, काही सर्कलच्या वरून खेळायचे आहेत, ते मात्र आतापर्यंत आलेले नाही आहेत. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. 11 धावा धाव फलकावर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने, परंतु तिकडे आहेत फिल्डर, पकडतायत. कॅच आलीये. विकेट. अकरा धावा धाव फलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही जर पाहिलं तर इकडे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58चा पाठलाग करायचा होता, म्हणजे अजूनही 47 पाहिजे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. हार मानून चालणार नाहीये. षटकार चौकार खेळावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाहीये. हर्षल आले. तेजस आणि आकाश यांच्या विरुद्ध मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. कोट नाक्याला अखूट टप्प्याचा बॉल. आ रा 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 रा, खतरनाक षटकार. आणि रायगडच्या क्रिकेटची बातच वेगळी आहे आणि आज रायगडच्या उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये आहोत आपण आणि एक महत्वाची मॅच सुरू आहे. कोटनाका विरुद्ध बोकडविरा. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. सामना संपलेला नाहीये. 41 अजूनही पाहिजे आहेत. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशक्य नाहीये, त्याच्यासाठी असेच मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. तेजस यांच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय. अखूट टप्प्याच्या बॉलचा त्यांनी फायदा घेतला आणि षटकार खेळला. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. षटकार.
लगातारचे षटकार टीमला मॅच मध्ये घेऊन आलेत, कारण पहिल्या 2 ओव्हरला 12 बॉलला रन होते 11 आणि मागील 2 बॉलला रन झाले ते 12. मित्र हो, याचं नाव क्रिकेट आहे. हा खेळ कधी रंग बदलेल याचा काही नेम नाहीये. कधी बॉलर कधी बॅटर यांच्या बाजूने जाणारा हा खेळ, परंतु तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देणारा खेळ पाहायला मिळतो आहे. भाई चषक सारखी एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहात. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. फटका चेंडू चांगला होता, त्याला कव्हर्सला पाठवलाय, तिकडे मिक्स फील्ड झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पार 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 4 चौकार. पॉवर प्ले नंतर तेजस तुटून पडलेत. 2 षटकार त्यानंतर 1 चौकार, तिकडे मिक्सफील्ड झाली. परंतु क्रिकेट काय म्हणतं, रन महत्वाचे आहेत, कशा आल्या त्याला महत्व नाहीये. आणि धावसंख्या आता 27 वर गेलेली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येताना पाहिलं मिळते. 31 ची आवश्यकता. पहिला 15 बॉल झाले, धावसंख्या झाली 27. 15 बॉल बाकी आहे, 31 पाहिजेत. कोटनाका विरुद्ध बोकडविरा ही मॅच आता चांगलीच रंगली आहे. भाई चषक नवघर उरण यावेळेला पुन्हा कव्हर्सला, तिकडे चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि आता एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. फेकी केली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगलं कमबॅक. मागील 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले, हेही महत्वाचं आहे हर्षल यांनी. 28 वर धावसंख्या गेलेली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 ची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. एक बॉल विचारपूर्वक टाकायचा आहे, एक बॉल विचारपूर्वक खेळायचा आहे, एका बॉलला योग्य दिशा द्यायची आहे आणि एका बॉलला चांगल्या टप्प्यावरून वळवायचं सुद्धा. बॅटर आणि बॉलर या दोघांची भूमिका महत्वाची असते क्रिकेटच्या खेळातील, आणि फिल्डरची ती सुद्धा महत्वाचीच आहे. कारण क्रिकेटचा खेळ हा एकाने जिंकण्याचा नाहीये, तो अख्ख्या टीमने सांघिक खेळ आहे. एकाने चांगलं खेळून मॅच नाही जिंकत, सगळ्यांना खेळावं लागेल. यावेळेला लॉफ केला करण्याचा प्रयत्न होता. बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तिकडे फिल्डर आले तर अतिशय जलद गतीने. मागील काही बॉल खूप चांगले टाकले. कमबॅक होत आहे, कारण ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे आता तिसरी सुरू असताना 29 झालेले आहेत आणि अजूनही 29 पाहिजेत. 17 बॉलमध्ये 29 झाल्यात आणि आता 13 बॉलमध्ये 29 पाहिजे आहेत. कोटनाका हार मानायला तयार नाहीये आणि बोकडविरा यांना हार मंजूर नाहीये. पाहूया कशी रंगेल ही मॅच येणाऱ्या कालावधीमध्ये. बिग हिट, पुन्हा एकदा टोलावलाय, खूप लांबवर मारलाय, परत येणार नाही कदाचित, एवढ्या लांब मारलाय. 6 जे अप्रतिम संगीत आपण या स्पर्धेचे दमदार आयोजक सुधीर भाई यांचं संगीत ऐकलं. इथे आपण सन्मान करूया व्यासपीठावरती आताच ज्यांचं शुभागमन पाहायला मिळालं आणि ज्यांची रायगड प्रीमियर लीगची आम्हाला दमदार यंदा आयोजन पाहायला मिळालं सोनारीच्या मैदानावरती. आणि सोनारी म्हटल्यानंतर सोनेरी मैदान आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक तथा नवघर जिल्हा परिषदेचे दमदार नेतृत्व सन्माननीय महेश कडू साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव चांदीची ट्रॉफी आपण जी पाहिलीत ना सोनारी गावामध्ये, त्या करातन चांदीच्या चषकाचे दमदार आयोजक या ठिकाणी महेश कडू साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. आणि सुधीर घरत साहेब सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा भाई चषकाच्या माध्यमातून मी सुधीर घरत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर करल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अरविंद तांडेल साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. मी अरविंद तांडेल साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर रायगड के टायगर उस्मान पटेल, सर्वाधिक शतक जर कोणा खेळाडूच्या नावावर असतील रायगडचा तर उस्मान पटेल. यह उस्मान भाई आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा. हम पूर्ण पर से कीमती यहाँ पर समय निकाल कर आप इस टूर्नामेंट के लिए भाई चषक के लिए आपका फिर से एक बार हम भाई चषक के माध्यम से स्वागत करते हैं. रायगढ़ का टाइगर जिसे कहा जाता है, शेर जब दहाड़ता है तो पूरी तरीके से खतरनाक हो जाता है. और ये क्रिकेट का टाइगर उस्मान, इनका सम्मान. त्याच्यानंतर पीटीसी फाउंडर
संदीपभाई वास्कर. मित्रांनो, पनवेल प्रीमियर लीगची दमदार स्पर्धा आम्ही पाहिली आणि गेली 4 वर्ष सातत्याने भाई चषकाच्या माध्यमातून त्यांची लाईव्ह प्रक्षेपण सेवा आम्ही पाहतो. ते संदीपभाई वास्कर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर प्रतीश तांडेल साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. प्रतीश तांडेल साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. प्रतीक कडू साहेब यावं. प्रतीक कडू साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रतीक कडू साहेब आपण यावं. आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आज मान्यवरांची उपस्थिती आपण सातत्याने या भाई चषकाच्या माध्यमातून स्पर्धेला पाहताय, कारण तेवढं प्रेम आहे सुधीरभाई यांच्यावरती. आणि आज आपण राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रातून सर्व मान्यवर आपण या स्पर्धेसाठी पाहताय. येस, ओव्हर टू चंदू शेट्टे सर. थँक्यू. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि मॅच ही पहा काय जबरदस्त चालली आहे. 10 बॉलमध्ये 22 ची आवश्यकता आहे. थरार क्रिकेटचा नवघर गावामध्ये बाई चषक कोटनाका विरुद्ध बोकडविरा. या वेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली. स्टोक तडम्याच्या दिशेने अप्परकट करतायत. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि सीमा रेषेच्या पार सुद्धा पोहोचलेला आहे. 4 चौकार. त्याच्यानंतर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य संतोष घरत यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांना विनंती करतो आपण देखील या आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. उस्मान, यहाँ पर बहुत ही कीमती समय आपने दिया. दिनेश भाई बंडा, वैशाली कैटरर्स के ओनर संकित भाई, इनको देख सकते हैं. उस्मान, आपका भी स्वागत करेंगे सर. अगदी महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त सामना रंगलाय. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 18. प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलणार आहेत. काळजाची ठोके मात्र नक्की चुकणार आहेत. अशा प्रकारची मॅच पाहायला मिळते. तेजस 36 वर खेळतात. काय बॅटिंग केली त्यांनी. 12 बॉलमध्ये 36 केल्या. 40 वर धावसंख्या आहे. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु तिकडे 1 रन घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. काही चौकार, काही षटकार पाहिजेत मॅच मध्ये येण्यासाठी, परंतु काही डॉट बॉल सुद्धा पाहिजेत बॉलिंग टीमला मॅच मध्ये येण्यासाठी. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 17. एक बॉल निर्णायक आहे. अशा प्रकारच्या मॅच प्रेक्षकांना पाहायच्यात आणि त्या पाहिला तर प्रेक्षक मैदानात येतात. त्यांना कोणीही जिंकू देत, त्यांना चुरस पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मॅचेस त्यांना पाहिजेत आणि असाच एक सामना चाललाय. ओ हो, इकडे थोडस जास्त शफल झाले. चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल दबाव वाढवेल. 7 मध्ये 17 अजूनही करायच्या आहेत. काय होणार. बोकडविराच्या बाजूने मॅच जाणार की कोटनाक्याच्या बाजूने मॅच जाणार. सध्या नवघरला आहे. पाहूया सामना चांगलाच रंगलाय. 2 ओव्हरला फक्त 11 होती धावसंख्या. त्यानंतर रन बनल्या. मागील ओव्हरमध्ये तब्बल 24 आल्या. या ओव्हरमध्ये पुन्हा त्या कंट्रोल झाल्या. क्रिश पाटील यांना बॉलिंगसाठी आपण पाहतोय, परंतु तेजस यांच्या 37, आकाश यांच्या 2, परंतु आकाश यांना तेजस यांना 7 द्यावीच लागणार आहे. 7 मध्ये 17 पाहिजेत. 17 पाहिजेत. एक रंगतदार सामना, अटीतटीची मॅच, क्रिकेटचा थरार नवघरमध्ये. ओहो हो, आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. काय ओव्हर टाकली आहे. या ओव्हर मध्ये फक्त 6 रन दिल्या आणि पुन्हा एकदा कमबॅक झालाय बोकडविराचा. आता 6 मध्ये पाहिजे 17. जबरदस्त कमबॅक आपण या ठिकाणी पाहताय. महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग आपण थरार पाहिलात आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट एडिट्स, बॅट बॉईज एडिट्स आपण त्यांना पाहिलात. अवॉर्ड्स रील स्टार म्हणून भरपूर रील स्टार आले होते आणि तो अवॉर्ड्स आपण या समोर जे पाहताय बॅट बॉईज एडिट्स रील स्टार यांना खरं तर देण्यात आला आणि यंदाही रील्स कॉम्पिटिशन आपण भाई चषकामध्ये देखील पाहताय. त्यांचंही कस आपण या ठिकाणी पाहू शकाल चंदू सर. एक रील स्टार सिनेमॅटिक व्हिडिओग्राफिक्स वाल्यांचे. वा, पण क्रिकेट काळ बदलला, क्रिकेट बदलतंय, क्रिकेटचे प्रकार बदलत आहेत, त्याचबरोबरीने स्पर्धाची रंगत तर सगळेच वाढवत आहेत. त्यामध्ये आता आमचे रील स्टार देखील जोडले गेलेले आहेत. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पहिले अपडेटर्स आले, लाईव्ह आलं, अशा खूप सारे बदल आपल्या क्रिकेटमध्ये होत आहेत. चांगली गोष्ट आहे. आणि आपले खेळाडू जे गावागावासाठी खेळत होते आता ते टी व्हीवर दिसायला लागले, त्याच्यापेक्षा काही बरोबर ना, ही आपलं क्रांती झाली आपल्या क्रिकेटमध्ये. 6 बॉलमध्ये 17. मॅच अजूनही संपलेला नाही आहेत कारण तेजस मैदानाच्या आतमध्ये आहेत.
आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळतायत शैलेश राघोबा कोटनाका, तर दुसऱ्या बाजूला अमायरा 11 बोकडविरा. शेवटचे 6 बॉल, 17ची आवश्यकता आहे. एक रंगतदार मॅच, चुरशीचा सामना. प्रेक्षकांना उत्कंठा या मॅचची. काही म्हणत असेल बोकडविरा जिंकावं, काही म्हणत असेल कोटनाका जिंकावं, आणि काही म्हणत असेल जाऊ दे शेवटपर्यंत क्रिकेट जिंकावं. पाहूया काय होईल. पहिला बॉल थोडासा पुढे टाकलाय, डॉट बॉल येतोय. 5 मध्ये 17 पाहिजेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर इकडे भावेश पाटील आलेले आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु हा फलंदाज काही करू शकतो, क्षमता आहे. आतापर्यंत चांगले खेळलेत. शेवटच्या टप्प्यात जर का 1-2 आले. हो हो हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. धन्यवाद महेशजी कडू साहेब यांचं इकडे आगमन होताना पाहायला मिळालं, कारण त्यांचं आणि चांदीच्या ट्रॉफीचं बरेच वर्ष आम्हीही प्रतिनिधित्व करतोय, आणि यावर्षी रायगड प्रीमियर लीग देखील तिकडे आयोजित झाली. बाई चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 बॉल डॉट आलेत, परंतु 4 पैकी 3 बाहेर मारावे लागतील, आणि या फलंदाजाकडे ती क्षमता आहे, खेळावं लागेल. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळले, फटका चांगला येतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषेच्या पार. 4 चौकार. तीन चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अगदी अटीतटीची ही लढत पाहायला मिळते. चुरशीचा सामना, अशा प्रकारचे सामने तर प्रेक्षकांना पाहायचे असतात. या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. तेच वेड रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात आणि या नवघर गावामध्ये घेऊन आलंय बाई चषकाच्या निमित्ताने. 3 मध्ये 13 येईल का मोठा फटका. क्षमता आहे या खेळाडूकडे. तेजस बॅटिंग साठी आहेत. हो हो हो, टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये, परंतु बॉल समोर गेलाय. 1 रन घेण्याचा प्रयत्न तिकडे गेलाय. दुसरीचा देखील कॉल दिलाय. दुसरी रन. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. अगदी महत्वाचा क्षण आहे. झाली तर 2 येतील, नाही झाले तर तोच बॅटर माघारी सुद्धा परतताना पाहायला मिळेल. अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. नॉट आउट, म्हणजे या 2 रन तिकडे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच अजूनही ऑन आहे. 2 बॉल मध्ये 11 करायचे. तेजस 43 वर खेळतायत. काय खेळलेत तेजस. ऍक्शन रिप्ले मध्ये पीटीसीची टीम हे सगळं तुम्हाला दाखवते. ज्यावेळेला स्टंप हिट करतायत ना ते, तोपर्यंत बॅट जमिनीवर आलेली आहे, टिकली आहे. आणि आता 2 बॉल 11. एक महत्वाची मॅच, चुरशीचा सामना. कधी बोकडविरा तर कधी कोटनाका असा सामना चाललाय. बाई चषकातील एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. सिक्सरच्या बॉलवर 6 मारावा लागेल. 2 बॉल मध्ये 11 पाहिजेत. क्षमता आहे तेजसकडे. बॉलरही चांगले आहेत. भावेश पाटील समोर आहेत. तेजस यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. बॉल जातोय सीमा रेषा पार. वा वा वा, षटकार. सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक जबरदस्त सामना सध्या पाहतोय आपण. तेजस खेळतायत 49 धावांवर, परंतु माझ्या मते अर्धशतकाला महत्व नाहीये. इकडे गावाच्या जिंकण्याला महत्व आहे. हा खेळाडू कक्षातील खेळाडू आपण खाली बसायचा. आयोजकांच्या सूचना आहेत. 1 बॉल 5 पाहिजेत. काय होणार, काय होणार. अगदी रंगतदार मॅच. काळजाचे ठोके चुकवणारा सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या मॅच व्हाव्या हे तर मात्र आयोजकांना पाहिजे असतं, प्रेक्षकांना पाहिजे असतं. आणि गाव जिंकायचंय. बोकडविरा की कोटनाका हे आता आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. जबरदस्त घमासान.
कोण जिंकणार? अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बॅटर पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला लक्ष एकच आहे, माझं गाव जिंकलं पाहिजे. त्याच्यासाठीचा प्रयत्न तेजस नक्कीच करतील. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला तेजस, बॉलिंग साठी भावेश पाटील, एका बाजूला बोकडविरा, एका बाजूला कोटनाका. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. बाई चषकातील एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. असा सामना चाललाय, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बोकडविरा, कधी कोटनाका, कधी भावेश, कधी तेजस, कधी तेजस, कधी भावेश. शेवटचा बॉल काय होणार? हो, या वेळेला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केलाय. काय खेळले तेजस, एका बाजूने किल्ला लढवला, परंतु शेवटच्या क्षणी भावेशने टाकलेला एक अप्रतिम बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येताना पाहिलं मिळत आहेत. परंतु तरी सुद्धा कौतुक करावं लागेल. हा बॉल पाहू शकता, फेअर बॉल आहे. आणि जरी मॅच पराभूत झाले असतील तरी देखील तेजसने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. सामना जिंकला या ठिकाणी अमायरा 11 बोकडविरा या टीमने, परंतु मन जिंकली या कोटनाक्याच्या मुलांनी, आणि त्यातल्या त्यात या तेजसने. त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी पाहताय भाई चषक 2026 चौथं पर्व, आणि चौथ्या पर्वामध्ये तमाम उरणवासियांना आहे गर्व, कारण